लोकांसाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी वडणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 8 जागा आणि जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी साधारणतः 108 उमेदवारांच्या आपण त्या ठिकाणी मुलाखती आज घेतलेल्या काही मुलाखतींना वेळ झाल्यामुळे काही उमेदवारांच्या मुलाखती आम्ही घेऊ शकलो नाही, परंतु आज आजचा दिवस आदरणीय जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय ऐतिहासिक दिवस आहे आणि निश्चितपणे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या दूरदृष्टीतून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण वाढत चाललेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये आणि त्या अगोदर जवळपास 200पेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये 70% जास्त नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला कामाच्या आणि विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठसा उमटवला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने विकसित होत असलेल्या भारताला एक चांगली दिशा विकासाची देण्याचं काम त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे विकास प्रमुख आदरणीय देवाभाऊ त्या ठिकाणी करतायत आणि निश्चितपणे हाच कौल आज पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे अशा अनेक जवळपास 29 पैकी 27 महानगरपालिका आणि इतरही राहिलेल्या 2 महानगरपालिकांमध्ये आज थम्पिंग मेजॉरिटी सर्वसामान्य नागरिकांनी दाखवून दिलेलं आहे की खऱ्या अर्थाने आज भारतामध्ये आणि सर्व या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाशिवाय विकासाला पर्याय नाही आहे आणि त्यामुळे आज आमच्या सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे आणि त्यामध्येच आपल्याला सर्वांना कल्पना आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व निवडणुका त्या 15 फेब्रुवारीच्या आतमध्ये घ्यायच्या असल्यामुळे वेळ अतिशय कमी आहे. 21 तारखेपर्यंत उमेदवार निश्चिती करून आम्हाला सर्व शेतकरी बांधवांच्या समोर, ग्रामीण भागातल्या लोकांच्या समोर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे भावी प्रतिनिधी म्हणून घेऊन जायचे आणि त्यासाठी आज या आनंदाच्या क्षणी सुद्धा दुपारपर्यंत आम्ही सगळे त्या ठिकाणी आदरणीय माजी आमदार आदरणीय असतील, गंगारामदादा असतील, असतील या ठिकाणी उपस्थित आदरणीय मंडलाध्यक्ष दिगडे काका, त्याचप्रमाणे संदीपराव असतील, गिरीश अप्पा, नंदादेवी, शैलेशजी, विठ्ठलराबा, सर्वच आम्ही मंडळी त्या ठिकाणी, डॉक्टर आहे त्या ठिकाणी, कोणती काकी आहेत, आम्ही सगळी मंडळी पुण्यामध्ये होतो आणि पुण्यातला आनंद उत्सव साजरा करतच आज आमच्यावरती जबाबदारी असल्यामुळे आज आमची खरं म्हणजे आज आनंद उत्सव साजरा करायचा आहे आम्हाला, परंतु आज सगळे इंटरव्ह्यू समजून एक मोठी जबाबदारी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पुरंदर तालुक्याची आहे आणि मला आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातल्या सर्व ग्रामीण भागातल्या नागरिकांना एक सांगावंसं वाटतंय की उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने पुरंदरचा, ग्रामीण भागाचा, आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा तळागाळापर्यंत विकास करायचा असेल तर त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही आहे. आज आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस साहेब हे असतील किंवा ग्रामविकास मंत्री आदरणीय गोरे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पुरंदरच्या प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत विकासाचं खुलं दार जर आपल्याला उघडायचं असेल आणि वंचित राहिलेला अनेक वर्षाचा विकास आपल्याला पुरंदरचा घडवण्यासाठी पुरंदर तालुक्याची पंचायत समिती आणि 4ही जिल्हा परिषदेचे उमेदवार हे जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाचे आज त्यांनी निवडून द्यावेत आणि याच्यासाठी आजच्या या आनंदाच्या क्षणी सुद्धा आम्ही सगळी मंडळी आनंद उत्सव साजरा करत असताना इथे बसून सर्व 108 लोकांचे आज इंटरव्ह्यू पूर्ण करून आम्ही 21 तारखेच्या अगोदर त्या ठिकाणी उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर देणार आहोत. मी पुन्हा एकदा सर्व पत्रकार बांधवांना सांगेन, यादी आपल्यापर्यंत पोहोचेलच, परंतु ही संख्या आणि ही माहिती आपण सर्वांनी ग्रामस्थांना त्या ठिकाणी द्यावी ही विनंती करतो. आपण सर्वजण
छोट्याशा कॉलने उपस्थित राहिलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे सर्वांच्याच वतीने आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय शेखरजींच्या वतीने मनापासून आभार मानतो. आता